अधीर आणि आईमधला वाद कायमचा मिटवता आला पाहिजे. मला माझी सगळी माणसं आनंदात राहायला हवी आहेत. काय झालं? काही नाही, मी आपलं काल जे बोलणं झालं त्याचा विचार करत होते. मी ना भेटणार आहे जाऊन आईला, आणि मी तिला जाऊन स्पष्टपणे सांगणार आहे की तिला तिच्या वागण्याचं काहीतरी करावं लागणार आहे, कारण अधीराला जेन्युइनली त्रास होतोय याचा. हे सगळं प्रेशर तुम्ही स्वतःवर एकट्यावर घेण्याची गरज नाहीये. मी पण आहे. गरज लागली तर मी सुद्धा येईन आणि आपण एकत्र बोलूया. ठीक आहे? थँक्यू. आले. गुड मॉर्निंग काकू. गुड मॉर्निंग. समर, हां. समर, ते आपल्या डॉलच्या बाबतीत काय ठरवलंयस तू? खरं तर मी आणि स्वानंदी मॅडम आता तेच बोलत होतो. हो, इज इट? ऑफकोर्स तुला तर कळलंच असेल ना, माझ्या डॉलला तुमच्या घरात किती त्रास होतोय तो. काय करू गं, मलाही काही सुचतच नाहीये. मी तरी अधीराला खूप समजावलं. म्हटलं संसार आहे, भांड्याला भांडं लागणारच, तू जरा समजुतीने घे ना. पण तिने मला, सॉरी, पण एक एक गोष्टी अशा सांगितल्या ना, मी मला शॉक बसला समर. मी काही बोलूच शकले नाही त्यावर. मला सुचेना मी काय करावं यावर. समर, आपण आपल्या डॉलचा संसार वाचवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. मला त्यांच्या घरात फूट नाही पाडायचे, पण मला डॉलचा त्रास नाही सहन होतोय. स्वानंदी, काय करायचं आपण? काकू, मी तुम्हाला खात्री देते, अधीराचा संसार नाही मोडणार. तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी सगळं सॉर्ट करेन. स्वानंदी, स्वानंदी, स्वानंदी. काही सॉर्ट नाही झालंय. घर फुटलं आमचं. तुझ्यामुळे घर फुटलं आमचं.